नमस्कार, सुस्वागतम. कसे आहात सगळे? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न मंडळी, हसताय ना? हसलंच पाहिजे, कारण परत एकदा घेऊन आलोय आपल्या हक्काचा आपला लाडका कार्यक्रम आपल्या चुकरेटवाडीतून, ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या, लेडीज जिंदाबाद. तर मंडळी, कालच्या भागात आपण पाहिलेलं आहे की मराठी चित्रपट जगभरात पोहोचवणारे दिग्दर्शक या मंचावरती आपण आमंत्रित केलेले आहेत. त्यांच्याबरोबर भरपूर छान गप्पा रंगलेल्या आहेत. पुन्हा एकदा सगळ्यांचं मी स्वागत करतो आणि सुरुवात करतो आजच्या भागाला. आता येणार आहे रवी जाधव सरांकडे. खरं तर तुमचा प्रवास हा ऍड फिल्म्स पासून सुरू होतो आणि त्याच्यानंतर मग सिनेमा. कसा होता हा प्रवास आणि तुम्हाला कधी वाटलं की आपण खरं तर आता सिनेमा डिरेक्ट करायला पाहिजे? 2005ला ॲक्च्युली मी बऱ्याचशा जाहिराती करायचो आणि भारतातल्या अनेक मोठ्या मोठ्या ब्रँडचे जाहिराती मी केल्यात. दॅट टाइम मोर दॅन 500 वगैरे ॲड्स केल्या होत्या. आणि त्यावेळी रोज मला रात्री असं वाटायचं मी काय करतोय. मी दिवसभर मी आज 16 तास काम करतो, पण एक्झॅक्टली मी काय करतोय, मला जे सांगायचं ती एकही ॲड अप्रूव्ह होत नाही किंवा जे मला म्हणायचं ते शेवटी तसं येत नाही लोकांसमोर. मग काय करता येईल? 2008ला मग असं जो जॉब होता, म्हणजे खरं सांगतो ॲडव्हर्टायझिंग एजन्सीमध्ये क्रिएटिव्ह डायरेक्टरीचं वन ऑफ द हायेस्ट पोस्ट जी माझी होती 2008ला. घरात सगळ्या सुखसोयी होत्या, म्हणजे कंपनीकडनं एव्हरीथिंग मिळायचं. आणि त्यावेळी मी डिसाईड केलं की नाही, मला माझं काहीतरी करायचं, जिथे मला प्राऊडली सांगता येईल की होय दिस इज माय वर्क, जसं मला हवं तसं. आणि मग 2008ला जॉब सोडला. 2 वर्ष अक्षरशः घरी शून्य पगार, आणि लाखाची नोकरी सोडून डायरेक्ट झिरोवरती. आणि मग तिकडनं स्ट्रगल सुरू झालं. ॲक्च्युली स्ट्रगल होता, कारण ॲक्च्युली पुन्हा मी त्यावेळी झी टॉकीज होतं मला वाटतं. त्यावेळी त्यांना मी माझी गोष्ट ऐकवली की मला नाच्यावरती सिनेमा करायचा, आणि त्यांनी मग सपोर्ट केला की तू कर म्हणून. आणि मग अशा पद्धतीने पहिला सिनेमा नटरंग झाला. आणि मग जसं मग अशी मकरंद सांगत होता की दिग्दर्शक एक्झॅक्टली काय करतो, तर ते मला खूप इंटरेस्टिंग वाटतं. कारण हेच उत्तर मी माझ्या वडिलांना दिलं होतं जेव्हा नटरंगला नॅशनल अवॉर्ड मिळालं आणि डोंबिवलीमध्ये खूप मोठा सत्कार झाला, जेव्हा खूप हजारो माणसं आली होती आणि त्यात आमची अख्खी टीम बसली होती. आणि माझ्या वडिलांना सांगितलं 2 मिनटं तुम्ही बोला, तुमच्या मुलाला नॅशनल अवॉर्ड मिळाले. आणि आमच्या अख्ख्या फॅमिलीत लांबपर्यंत कोणीही सिनेमा क्षेत्रात नाही, सगळे मिल वर्कर, सगळे मोस्टली मिलमध्ये काम करणारे असल्यामुळे. आणि वडील माझे खूप इनोसंटली असं म्हणाले की बघा, ही गोष्ट लिहिली आहे डॉक्टर आनंद यादवांनी आणि याचं म्युझिक अजय अतुलने केलं आहे. अतुल कुलकर्णी, सोनाली यांनी खूप उत्तम काम केलं, सगळ्याच कलाकारांनी. गाणी गुरु ठकोने लिहिली आहेत, नृत्य फुलवाने केली आहेत, कॅमेरा महेश लिमेने केलेला आहे. आणि महेश लिमे आमचा फॅमिली फ्रेंड आहे, लाईक माझा शाळेपासूनचा मित्र आहे. तर मग वडील सगळ्यांना म्हणाले ह्यानी नेमकं काय केलं. आणि त्यावेळी मी लिटरली सांगत होतो की डायरेक्टर म्हणजे एक्झॅक्टली काय, दिग्दर्शक म्हणजे नेमकी त्याला सगळ्या कलांमधलं थोडं नॉलेज पाहिजे. तर दिग्दर्शक ना आपल्या स्वप्नात सगळ्यांना सामील करून घेतो आणि सगळ्यांचं स्वप्न बनतं. आणि मग ते एक संपूर्ण अप्रतिम टीमवर्क बनतं. आणि प्रत्येकजण आपलं जेव्हा बेस्ट, म्हणजे प्रत्येक डिपार्टमेंट जेव्हा आपलं बेस्ट द्यायचा प्रयत्न करतो ना, तेव्हा तो सिनेमा चांगला बनतो. त्यातलं एक जरी डिपार्टमेंट वीक असेल, म्हणजे लिटरली म्हणजे अगदी कॉस्ट्युम डिपार्टमेंट वीक असेल, तर अख्खा सिनेमा खोटा वाटायला लागतो. म्हणजे एखादी गावची जर बाई असेल एखादी, आणि गावच्या बाईने खूप चांगले आयब्रोज वगैरे केलेले असतील आणि अगदी नवे कोवी कळकळीत साडी घेतली, तर एका मिनिटात ते खोटं वाटायला लागतं. जेव्हा तुमचा परफॉर्मन्स चांगला असेल, तुमचं लिखाण चांगलं असेल, तुमचं म्युझिक चांगलं असेल, तरी तेव्हा ह्या सगळ्या वेगवेगळ्या डिपार्टमेंट्सला तुम्ही जेव्हा एकदा दिग्दर्शक सांगता की ही गोष्ट एकट्या माझी नाही आहे, हा चित्रपट एकट्या माझा नाही आहे, बघा तुम्हाला यात काय काय करण्यासारखं आहे, आणि मग प्रत्येकाला त्याचं फ्रीडम देणं. म्हणजे एकदा त्यांनी त्याच्यावर विश्वास बसला ना त्या माणसाचा की ही गोष्ट, ह्या गोष्टीमध्ये, ह्या सिनेमात मला काहीतरी करण्यासारखं आहे, हे त्याला एकदा पटलं, मग त्याला त्याची जागा द्यायची, त्याला त्याची स्पेस द्यायची. आता तू कर. मला ॲक्च्युली माझ्या ऑफिसमध्ये माझी जी स्पेस होती जिथे मी बसायचो, माझा कॉम्प्युटर, म्हणजे माझ्या फॅमिलीचे फोटोग्राफ होते वगैरे, ती माझ्या ऑफिसने 3 वर्ष जागा ठेवली होती. म्हणजे नैवन पॉईंटमधला एका सर्वात महागड्या बिल्डिंगमधलं, सर्वात महागड्या ऑफिसमधलं, सर्वात महागडं केबिन जे होतं माझं, ते त्यांनी पालकपर्यंत रिकामं ठेवलं होतं. आणि माझ्या ऑफिसने सांगितलं होतं, जर नशिबाने तुझा सिनेमा चालला तर ऑल द बेस्ट, पण नाही चालला यू कॅन कम बॅक अँड जॉईन एजन्सी अगेन. तो हा त्यांचा खूप मोठेपणा होता. आणि लोकांच्या मनातले काही प्रश्न असतात, समजा की काहीतरी धमाल घडली तर असेल, एवढ्या ऍक्टर्स बरोबर तुम्ही कामं करता. अनेकदा फिल्मच्या सेटवर एवढा टाइमपास चालतो ना, म्हणजे एवढी धमाल चालते. फॉर एक्झाम्पल, टाइमपासचं शूटिंग होतं आणि लेखकाने लिहिलं होतं की आणि दगडूला पाहून प्राजक्ताच्या डोळ्यांमध्ये चमक दिसते. म्हटलं व्हेरी गुड. तर कॉस्ट्युमवाले आले की सर सगळं रेडी आहे, एकदा बघून घेता का. मी बघितलं कॉस्ट्युम, म्हटलं व्हेरी गुड, सुपर आहे. आणि म्हटलं चमक कुठे. आम्ही शूट तो कुडाळच्या पासून 15 किलोमीटर लांब गावी. म्हटलं चमक कुठे. ती म्हणजे चमक ती रिक्वायरमेंटमध्ये नव्हती. म्हटलं असं कसं, लेखकांनी लिहिलंय प्राजक्ताच्या डोळ्यात चमक दिसते. ओ माय गॉड सर, म्हणजे माझ्याकडनं राहून गेलं. म्हटलं चमक हवी आहे. शेट, मग काय करायचं.
मग माझ्या एडीला कळलं की असिस्टंट डायरेक्टरला की हे काहीतरी सगळ्यांनी गेम चालू केलाय. मग ते आले म्हणाले की सर गोल्डन हवी आहे की सिल्वर हवी आहे चमक. म्हटलं आता बघ दगडूला बघते तर गोल्ड असेल तर चमकला अजून मजा येईल वगैरे. मग चमक शोधण्याचं एक काम सगळीकडे सुरू झालं. अख्ख्या सेटवर सगळे चमक शोधतायत, चमक कुठे चमक कुठे चमक कुठे. आणि मग एक जण म्हणलं की बहुतेक तुम्हाला कणकवलीच्या मार्केटला जावं लागेल, तिथे तुम्हाला चमकी मिळू शकेल, तिकडे डोळ्यात चमक दिसते म्हटलं होती. तिथे त्या जे कॉस्ट्युमचे असे पहिल्यांदा कळलं हा काहीतरी माझ्याशी खेळ चालला आहे. तो सर नक्की सांगा ना सर तुम्हाला काय हवं होतं. नाही ग जोक केला. आणि आम्ही उगाच बदनाम होतो, मी प्रसाद ओक वगैरे. बघा ना पुष्कर तुझे किती किस्से, अगदी बच्चन साहेबांच्या बंगल्याच्या बाहेरचा किस्सा सुद्धा माझ्यापर्यंत पोहोचलेला आहे. तो काय तो सांग बरं. म्हणजे बच्चन साहेबांनी सांगायच्या आत तुम्ही सांगून टाका. बस नकाब उठणे तक नावाचं हिंदी नाटक एक्सपेरिमेंटला मी पृथ्वीला करत होतो. आणि एक गोष्ट आणायची होती, तेव्हा माझ्याकडे मोटरसायकल होती आणि त्या ह्याच्यात काम करणारी एक नटी आणि मी, आम्ही ते आणायला म्हणून आम्ही सगळ्यात यंग म्हणून आम्हाला पाठवायचे, हे आणा ते आणा. येताना मी बच्चन साहेबांच्या बंगल्याच्या इकडे थांबलो, मोटरसायकल लावली. याई आज यायला उशीर होईल, जेवून येणार नाहीये. ती मुलगी अशी बघत होती आणि तिने नंतर ना विचारलं, ए तू इथे राहतो. म्हटलं हो. आणि ते अमिताभ बच्चन राहतात ना. म्हटलं हो ते ग्राउंड फ्लोअरला. मग निघालो. मग थोड्याने दिसतात तुला ते, शनिवार रविवार कधी असलं तर दिसतात. मी फ्री असलो तिथं सुरू झालंय डोक्यात. तर मंडळी सुरुवात करूयात आजच्या प्रहसनाला. मंडळी, घरातल्या प्रत्येक वस्तूवर आपलं प्रेम असतं, मग ती वस्तू टाकाऊ असली तरी. अशाच एका घरात आलाय एक भंगारवाला. बघूयात मग आता घरातले त्याला वस्तू देणार का. हे धमाल प्रहसन आपल्या समोर घेऊन येत आहेत भारत गणेशपुरे, स्नेहल शिदम आणि कृष्णा घोंगे. बाप्पा काम बाप्पा बाप्पा काम लाई बदलून गेलं ना बाप्पा. नमस्कार नमस्कार नमस्कार. मी भारत गणेशपुरे. तुम्हाला सांगतो, विदर्भातून येऊन करिअर करायला जेवढा मला वेळ लागलेला नाही, तिच्यापेक्षा जास्त म्हणजे तिप्पट वेळ ह्या बाथरूम मधून मला या हॉलमध्ये यायला लागते. कारण आमच्या सुज्ञ बायकोनं असं आमच्या या हॉलमध्ये जागोजागी पसारा मांडून ठेवलाय. जागोजागी म्हणजे आमच्या घरात पाय ठेवायला जागा नाही. आमच्या घरात मुंगी येत नाही. मुंगी म्हणजे पायाला बी मुंगी येत नाही. मला मान्य आहे का बा आपण संसार असा काडी काडी जमा करून एकत्र करतो. अरे पण प्रत्येक काडी जमा करून ठेवायची काही गरज आहे का. पण आमच्या बायकोला सांगणार कोण आहे. पण तुम्हाला सांगतो, मी आज माई सटकलेली आहे. मी ठरवलेलं आहे, त्या भंगारवालेले बोलवलेलं आहे. आणि नुसतं बोलवलेलं नाहीये तर त्याला म्हटलं अख्खा तुझा ट्रक घेऊन ये तू इथं. अरे भंगारवाल्या ये. बाप्पा ए भंगारवाले कामच झालं ना. ए भंगारवाले. तू भंगारवाला आहे. हा अबे मग तू बाथरूम मधून कस काय आला. ते झालं काम झालं. कोणी आहे का अजून. आवाज येऊन आला अंदर. नाही, ते प्रॉपर्टीवाल्याने एकच दरवाजा लावला होता ना, मला वाटलं हीच एंट्रीला आहे. अरे कमाल आहे रे. अरे जरा पाच झालेस प्रॉपर्टी वाले. अरे बाहेरून याचा दरवाजा वेगळा. अरे हा अंदरचा दरवाजा आहे. अंदर कस का गेला तू. ते आलो होतं, म्हणलं आता करोना चालू आहे ना, म्हणलं जरा स्वतःला साफ करून घ्या. बोला साहेब, मीच आहे बंगारवाला. हा काय पाहिजे बोला पटकन. मला ना साधारण एक 5 तोळ्याचं ब्रेसलेट पाहिजे होतं. जमेल का. नाही, आपण बंगाराचं काम करतो साहेब. समजते ना तुला भंगाराचं काम करते म्हणून. हा उठ. आज तुला इथून भंगार घेऊन जायची आहे पुरीच्या पुरी. खबरदार खबरदार, जर एका जरी वस्तूला हात लावला तर इथल्या काडी काडीवर माझा जीव आहे. अरे पण त्या जीवापायीच तू नवऱ्याला काडी इतकी किंमत देत नाही. त्याचं काय. आज बोलायचं नाही तुला सांगतो. आज माझं ठरलेलं आहे, हे अख्खं घर खाली करणार आहे मी. असं नाही. मग मला सांगा, घरात कोणती अशी वस्तू आहे जी ठेवायच्या लायकीची नाहीये. तशा तर लयच वस्तू आहेत.
पण कसं आहे ना, काही वस्तू लोक लाजे खास्तर ठेवावं लागतात आम्हाला. भया, हे बघा मी तुम्हाला आधीच सांगते, मला काही बोलायचं नाही हा. कुठली वस्तू आहे ते सांगा भंगार. आरशात पा. अरे नाही तसं नाहीये. तसं तुला नाही म्हणत आहे ते आरसा पाय ना. आरसा पाय नाही. या पा या या आरसा. हा काय 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 कामाचा आहे हे आरसा? हे काय काय सगळीकडे हे सगळं काळा काळा पडलाय. मी तुम्हाला शपथ सांगतो, म्हणजे मी थकून भागून बाहेरून आल्यानंतर ह्या आरशात असा चेहरा पाहिला ना की असं वाटते, अरे आज कुठं तोंड काळं करून आलो आपण. अशी परिस्थिती आहे या आरशाची. ओ आणा इकडे. माझ्या आईने रुकवातात दिलेला आरसा आहे तो, मी नाही देणार. अरे पण ह्या आरसा तुझ्या आई एवढा स्ट्रॉंग नाहीये ना. याच्यावर जागोजागी तडे पडलेले आहेत. अरे बाहेर काय इज्जत आहे, काय प्रतिमा आहे माही, पण या आरशात पाहिल्यावर असं वाटते की आपल्याच प्रतिमेला तडे गेलेले आहेत. तुझी आई काय आहे? हिच्या आईचा पारा असा राग आला की वर चढते आणि याचा अख्खा पारा उतरलेला आहे. काय पाहते याच्यात डोमलं. आणि हे या टिकल्या लावल्या, जागोजागी टिकल्या लावल्या. ही टिकली गळून पडली का त्या गमले चिटकून माशी बसते आणि मग त्या माशातून असा आपल्याला चेहरा स्वतःचा पाहा लागते. अरे काय कामाचा आहे आरसा? घेऊन टाक बघा. आणतो इकडे. हे बघा माझ्या रुकवातातला आरसा आहे, मी देणार नाही. ठीक आहे मरू देतो आरसा, पण ते टमरेल आपलं बाथरूम मधलं ते टमरेल. हे कुठं आहे ते बाथरूम मधलं? त्याचं काय आहे? अरे जागोजागी भोकं पडलेले आहेत याले. कितीही प्रयत्न केला ना तरी सगळं पाणी बकेटीत राहतं, आपल्या अंगावर थेंबर पाणी येत नाही. सगळं पाणी बकेटीत राहतं ना, मग बाथरूम मधनं बाहेर आल्यावर तुम्ही ओले कसे असता? अरे ते आंघोळीचा प्रयत्न करून करून घामानं ओला झालेला असतो मी, पाण्यानं नाही. हे बघा, हे घे रे, तू काय लगेच वजन करायला लागला? हा बघा, हा तांब्या मी तुम्हाला देऊ देणार नाही. का पण? हो, हा तांब्या आपल्या पिंट्याचे नाव ठेवणीच्या वेळी गिफ्ट म्हणून आलाय. अरे 21 वर्ष झाले हो तिला पिंट्याच्या नाव ठेवायचा कार्यक्रम होऊन. आता बाहेरचे लोक आपल्या पिंटेला नाव ठेवतात. काय करणार आहे तो तांब्या? ते काही असू दे, हा तांब्या मी देणार नाही म्हणजे नाही. हो साहेब, लवकर ठरवा ना काय करायचे ते. उगाच माझा टाइम वेस्ट चाललाय, धंद्याचा टाइम आहे. बस. अहो साहेब, तुमचं एकच किट आहे, मला अजून 3 करायचे. चुप बस, टाइमवरून आठवलं. खाली बस. हे बघ, हे घड्याळ. काय 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 कामाचं हे घड्याळ? हे फेकून दे. हे बघा लगेच काय वजन करतो रे? हो, हे घड्याळ नका देऊ. अँटिक पीस आहे हे घड्याळ. आता मग आपल्या घरात पिंटे आहे, तू आहे, अजून किती अँटिक पीस पाहिजे आपल्याला? हे बघा, हे या घड्याळाला तुम्ही हात लावायचा नाही. का? माझ्या अनेक आठवणी येते घड्याळसोबतच्या. हो, मी जेव्हा लहान होते ना तेव्हा ह्या घड्यात जेव्हा 12 वाजायचे तेव्हा आमच्या शाळेची घंटा व्हायची. अरे पण आता त्या पूर्ण घड्याळाचे 12 वाजलेले आहेत. काय करणार आहे ते घड्याळ ठेवून घरात? हे घड्याळ मी तुम्हाला देणार नाही म्हणजे नाही. अरे यार, ठीक आहे, ते घड्याळचे राहू दे. हे छत्री. हे छत्री. काय 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 उपयोग आहे छत्रीचा? अरे या छत्रीला पाहून पाऊस पण पडणार नाहीये. आपल्या नळातून जेवढं पाणी पडत नाही ना तेवढं या छत्रीतून पाणी पडते. काय करणार आहे? ह्या तरी देऊन टाक ना भांगारवाल्याला. काय 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 कामाचं काय छत्र ते? ह्या माणसाला ना जरा म्हणून व्यवहाराचं ज्ञान नाहीये. हो, ही छत्री आहे ना, ही तुम्ही देवळांमध्ये बँकेमध्ये अशी घेऊन जायची, तिथे ठेवायची आणि त्याच्या जागी ना चांगली सुंदर मोठी छत्री घेऊन यायची. हे अक्कल तुम्ही मागच्या वेळेस पण पाजळली होती. घरातली चांगली छत्री घेऊन गेले आणि हे अशी भोका छत्री घेऊन आले घरात. ते काही असू दे, पण ही छत्री मी तुम्हाला देणार नाही. छत्री सोड. अरे त्या दिवशी त्या किचन मधलं असं मी कपाट उघडलं तर अंगावर
बद 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 ते खाली श्रीखंडाचे डब्बे पडले सगळे. ते खाली श्रीखंडाचे डब्बे घरात ठेवण्याचा काय मतलब आहे? अहो असं काय करता? मला त्या डब्यांमध्ये ना अशा वेगवेगळ्या रांगोळ्या ठेवायच्या असतात. रांगोळ्या ठेवते रांगोळ्या. अरे रांगोळीची अशी एक लाईन सरळ ओढता येत नाही. ठिपक्या ठिपक्याच्या रांगोळीत पण हा जांगलबुत्ता करून टाकते ही बाई. नागपंचमीच्या दिवशी दाराबाहेर नाग काढला, नाग. तिच्या खाली मला लिहावं लागलं का हा नाग आहे, नाग. सगळे लोक म्हणत होते, वा वहिनी अस्सल मस्त काढलं, वहिनी अस्सल मस्त काढलं. हे याचे रांगोळीचं नॉलेज. आणि ते डबे ठेवतं, हा ते देऊन टाकते डबे. हा अरे त्याच्यामुळे मला कोरोना झाला का काय असं वाटायला लागलं. पण साहेब त्या श्रीखंडाच्या डब्यात रांगोळी टाकायचा, कोरोनाचा काय संबंध आहे? अरे त्या डब्यात रांगोळी भरून ठेवली. हा मला वाटलं मीठ आहे. मी असं चाकून पाहिलं तर त्याची मला चवच लागे ना. मग ते ऐकलं होतं मी का कोरोनामध्ये तोंडाची चव जाते म्हणून. अरे इतका घाबरलो माहिती का, घाम फुटला मला. कशाला पाहिजे डबे, फेकून देते डबे. नाही नाही, त्या डब्यांना हात पण लावायचा नाही तुम्ही. ठीक आहे ठीक आहे. मला एक गोष्ट सांग, आपल्या घरात माणसं किती? 3 माणसं आपल्या घरात. आणि हे 7 ब्रश कशाला पाहिजे तुला? हा हे फेक ना, हे गे रे मग. लगेच काय वजन करतो रे. हा आणि इकडे अरे तो एक पळ राहू दे. हा. तुम्हाला कळतच नाही काही बाई व्यवहारण्यात. कशाला पाहिजे ते ब्रश तुला? कशाला म्हणजे हा? तुमच्या लेंग्यात पडद्यात नाडे टाकायला बरं पडतं ते. एक मिनिट हे घे. हा नाडी ब्रश. हा हे बघ. अरे एवढे लेंगे नाहीत माझ्याकडे. ह्याचं काय करणार? हे तर देऊन टाक. नाही नाही नाही, अरे? अहो ह्याच्यातला एक ब्रश आहे ना, हा गॅसचा बर्नर साफ करायला, एक खिडक्यांमधली घाण साफ करायला, असे बरेच आहे. आणि हा आहे ना हा ब्रश, हा चांदीचे भांडे घासायला. तिने जरा पहिले दात घास, स्वच्छ निघाले असते. तिच्या दाताकडे पाहिलं ना तर असं वाटतं खगराज चंद्रग्रहण लागलं का काय. तुमचं ना माझ्यावर प्रेमच नाहीये. हा बरोबर. प्रेमवरून आठवलं, त्या प्रेम सगळ्या फेकून द्या, काही कामाच्या नाहीये त्या. हा हे बघा, हे काय 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 करतंय? खबरदार. किती प्रेम आहे त्या. हे काय करतंय याचं? हो खबरदार, जर याला हात लावला तर. माझ्या पप्पांच्या प्रेमवर माझं लय प्रेम आहे. अरे पण हे बघ ना, हे खालून उदबत्ती लावून लावून ना मेल्यानंतर दमा झाला त्यांना. हे इतका चेहरा कालवणला का आता मी पण विसरलो का माझा सासरा दिसत कसा होता ते. फेकून दे. मी प्रेम देणार नाही म्हणजे नाही. अरे यार कमाल आहे. हो साहेब काय चाललंय तुमचं? लय टाइम वाया जात चाललंय हो. आता हे सामान पडले ना घराचं, याची एक्सपायरी डेट पण जवळ यायला लागली आता. अरे ते काय औषध आहे का एक्सपायरी डेट झालं? तू काळजी करू नको. आज मी तुला काही ना काही देणारच आहे. ते कप हे बघ. हा हे बघ, हे फुटक्या दांडीचा कप. हा हे काय, हे घरात ठेवून काय करता याचं? हे बघा, अहो तो कप आहे ना चहा भरायला उपयोगी पडतो. चहा भरायला नाही, इज्जत विकायला उपयोगी पडते तो कप. कसं काय? अरे कस काय, त्या दिवशी माझा डायरेक्टर घरी आला होता. ह्या बाईनं त्याला ह्या कपात चहा दिले. तो चारीकडे फिरून राहिला, कान कुठे आहे, कान कुठे आहे. म्हणलं किधर से पकडो भाभी, भाभी बोले किधर से भी पकडो. अरे इज्जत काढली त्या समोर. आणि काय उपयोग आहे फुटक्या कानाचा कप घरात ठेवून? फुटक्या कानाचा नवरा घरात ठेवलाय ते चालतं. पर्सनल बोललो का? आणा इकडे. हो साहेब लवकर करा ना, मला जायचं. टाइम नाही माझ्याकडं. नाही देणार आहे तू. थोडा थांब, तुला काही ना काही देणार आहे मी आज. किती थांब साहेब, माझी गाडी खाली पार्किंगला उभी आहे. लॉक नाही केली, कोणा चोरली बिरली म्हणजे? लॉक करून हे जंगलेले लॉक ठेवून घरात काय उपयोग आहे का? ह्याच्या चाबी घालायच्या जागी तू आता झाडं उगवायला लागले. काय उपयोग आहे? ते फेकून ये. नाही नाही, हे अजिबात द्यायचं नाही, याचा लय उपयोग आहे. अहो हा याचा लय म्हणजे काय, तुझ्या डोक्यात मारण्या पलीकडे काही उपयोग नाहीये त्याचा. तसं नाही, आता गच्चीवर पापड वाळत घातले ना की त्याच्यावर प्लॅस्टिक ठेवलेलं असतं ना, त्याचं वजन म्हणून बरं पडतं ते. साहेब अभिनंदन, साहेब अभिनंदन. वा वा. जर मॅडम जर असं सामान गोळा केलं ना, तुमच्या घराचं गोडाऊन व्हायला जास्त वेळ नाही लागणार. तुम्ही पण भंगाराचे मालक व्हाल, मालक. मला एक सांग, तू त्या भंगारच्या गाडीत समोर बसायला जागा आहे का? हो आहे ना. का नाही का म्हणजे काय, हे घरातलं सामान जर इतकं महत्वाचं असन तर मग या घरात भंगार म्हणजे फक्त मीच आहे. तर मी तुझ्या बरोबर येतो, मला घेऊन जा. मग चला माझ्या बरोबर. तसं पण एक माणूस मला पाहिजेच होता मदतीला.
अरे मजाक करून आलो रे मी, मजाक करून आलो. तू आपलं खरं समजून आला का? हा, तू जा त्या टाइमपास केला फालतू. तुला मी काही देऊ शकलो नाही. मी हारलो, तुम्ही जिंकले. हे सगळं सामान असंच राहू दे. जा. पण साहेब तुम्ही टेन्शन नका घेऊ, नाराज नका हो. ते काय आहे ना, ते तावडे वहिनी आहेत ना वरच्या, त्यांनी मला बरं सामान दिलेलं आहे. माझी बोनी झालेली तशी. पुढल्या वेळेस येतो बरं का मी. ए, चला ये. थांब, थांब. बघू काय काय दिले तिने. कायला? अरे बघू ना काय काय दिले. काय शोधते त्याच्यात? अहो थांब हो, बघू दे काय असेल तर. हा. हा नरसळ. हे देतो का तू आम्हाला? कशाला? अरे काही अक्कल आहे का तुला? काय अक्कल आहे का? ते नरसाळ कशाला घेते तू? एवढं भांगार पडलेल्या घरात ते नरसाळ पाहिजे तुला? अहो हे जिलबी पाडायला बरं पडेल ना. अरे अक्कल गहाण ठेवली काय? हे रॉकेल भराच्या नरसाळ्यातनं जिलबी पाडणार आहे का तू अशी? हा? आणि ते नरसाळ पाहिजे कशाला? आपला पिंट्या आहे ना घरात. तुमचा पासा तुम्हाला काही कळत नाही. या अजून काय काय आहे? बघा अजून. ओ, हे बघा हेल्मेट. हा करीना कपूरचं आहे 3 Idiot मधलं. घाल. हा भारी. अजून काय काय? राजाचा जिगर पब्लिक फिगर कर प्रचित विषय एकच नंबर भारी रे. हे राहत किती दिले बोल. हा किती घेतो याचे? याच्यात सगळं येईल. सगळं चांगलं दे. 10 रुपये परत दे द्यायचे मला. लई भारी भारी सामान आणलं. चांगलं झालं सगळं. येस, आता येणार आहे पुष्करकडे. पुष्कर, तूही दिग्दर्शक झालास आणि सगळ्यांच्या समोर तू सिनेमा घेऊन आलास. तुझा कसा होता अनुभव आणि तुला कधी वाटलं की आता आपण खरं तर दिग्दर्शकाच्या भूमिकेत गेलं पाहिजे? कॉलेजमध्ये असतानाच वाटलं होतं, पण मला कोणी दिग्दर्शक म्हणून मनावर घेत नाही. म्हणजे एक मॅनेजमेंट करणारा ना म्हणून माझ्याकडे दिग्दर्शक म्हणून बघितलं जायचं. म्हणजे विश्वास सोनी आमचे दिग्दर्शक. मग विश्वास सोनी एकांकिका बसवत असताना आमची रिहर्सल रूम झाडण्यापासून सगळी कामं आम्हालाच करायची असायची. आणि विश्वास येईपर्यंत आदल्या दिवशी जे बसवलेलं आहे ते नीट बसवून परत एकदा त्याची रिहर्सल करायची ही सगळी जबाबदारी माझ्यावरती असायची. त्यामुळे तिथून ती सुरुवात झाली होती. रवी जाधव एवढ्या नाही, पण काही कॉर्पोरेट फिल्म्स, काही ॲड फिल्म्स केल्या. त्यानंतर माझ्या आणि प्रसाद ओकच्या डोक्यात एक कल्पना आली की आता आपण एक सिनेमा डिरेक्ट करायला पाहिजे. म्हणून आम्ही आमच्याच नाटकाचा स्क्रीन प्ले आम्हीच केला. आम्ही दोघं वेळ मिळाला की आम्ही बसायचो आणि आम्ही स्क्रीन प्ले लिहिला. तर हाय काय नाही काय सिनेमा स्क्रीन प्ले लिहून झाला. आशिष पाथरेंनी डायलॉग केले आणि एक निर्माता आमच्याकडे होता. त्याने एक 7 दिवस आधी आम्हाला सांगितलं की मी नाही प्रोड्यूस करू शकत आहे, कारण माझी आधीची फिल्म अजून कंप्लीट झालेली नाही आहे. सो ती कंप्लीट झाल्यानंतर आपण करूया. 7-8 दिवस राहिले असतील. आणि हा माणूस आहे ना ह्याने मला असं फोन करून सांगितलं डायरेक्ट की मला कळलंय काय घडलंय ते. तुमच्याकडे आता प्रोड्युसर नाही आहे, तर तुम्ही माझे पैसे विसरून जा. पहिली गोष्ट, युनिटमधल्या प्रत्येकाला त्या फिल्ममध्ये आपण काम करायला लावलं होतं ना. सगळ्यांनी कामं केलेत. कॅमेऱ्याच्या मागे असलेल्या प्रत्येकाने आमच्या सिनेमात, कारण मॉप आणायला पैसे नाहीत. कारण निर्माते कोण? प्रसाद ओक, पुष्कर ज्योत्री. पैसे कुठे आहेत? सो आम्ही सगळ्यांनी मिळून एकत्र ती फिल्म केली आणि मग ती फिल्म आणि मग ते झाल्यानंतर फिल्म प्रमोट करायला रवी जाधव आणि ह्यांच्यामुळे ती फिल्म दिसली. आणि त्यावेळी झी मराठीने खूप मोठा हात दिला की आम्ही आता 70-75 लाखाचं कर्ज घेऊन आम्ही फिल्म केलेली आहे असं कळल्यानंतर झी मराठी आमच्या पाठीशी उभे राहिले आणि म्हणाले की आपण ही फिल्म करूया, डिस्ट्रीब्यूट करूया, आम्ही तुमच्या बरोबर, तुम्ही काळजी करू नका, असं झी मराठीने त्यावेळी पहिल्यांदा सांगितलं आणि ती फिल्म लोकांच्या समोर आली. वा 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 वा. आता आपण येऊयात क्रांतीकडे. क्रांती, काकणसारखा चित्रपट तू दिग्दर्शित केलास आणि आता आम्ही वाट बघतोय नवीन तू काय घेऊन येणार. पण प्रश्न तोच आहे की तुला कधी वाटलं की आता आपण दिग्दर्शिका व्हावं?
मी ॲक्ट्रेस आधी झाले आणि नंतर डिरेक्शनकडे वळले. पण मला असं वाटतं की मी खूप लहान असल्यापासनं मला ना गोष्टी सांगायला खूप आवडतं. मी आधी सिनेमा बघून यायचे आणि मग घरच्यांना सांगायचे हा असा असा आहे, हा असा असा आहे. आणि मी विकायचे त्यांचा सिनेमा माझ्या आई वडिलांना आणि मग ते बघून यायचे आणि नंतर काठी आणि मी कुठे पडतोच पिक्चर होता. सो आय रिअलाइज्ड दॅट आय कॅन सेल द स्टोरी. मला टेक्निकली प्रॉबेबली मला सगळं कळत नसेल पण इमोशन्स ही एक गोष्ट मला चांगली कळते. सो जेव्हा ही एक गोष्ट शॉर्ट फिल्म बनवायची म्हणून मी लिहिली होती आणि देन इव्हेंच्युअली सगळ्यांनी जितूनी वाचली, मग उर्मिलानी वाचली आणि सगळ्यांचं असं ठरलं की आपण ह्याचा फुल फ्लेज सिनेमा करूया. ऍक्च्युली इज अ गुड स्टोरी टेलर. कारण ना ती नॉर्मल किस्सा सांगतच नाही माहिती ना. आता ती समजा घरी जाऊन आता सांगेल ना की हवायोद्याच्या सेटवर गेले तिथे, तर ती या 6 जण कसे बोलत होते ऍक्टिंग हे ती सांगते. यु नो विच इज रिअली कमेंडेबल. मला उर्मिला रानडे मला थोडं जाणवलं माहितीये, ते आपला कान टाव करतो तसं जी उर्मिलाचा आवाज काढत होती ना उर्मिला. जरा ऐकवा, जरा प्लीज ऐकव. आदिनाथ नो या आय डोंट नो. नो देन यू देन इट्स ओके देन डोंट टेल मी. नो या आदिनाथ. ओके देन कॉल यू लेटर बाय. तिची आदिनाथवरची चिडचिड. पण ती ज्या ऍक्ट्रेसचे आवाज सगळ्यांच्या समोर सादर करते ते सगळ्यांना माहितीच आहे, पण आम्हाला ते परत परत मोह होत होता. तू विषय काढलास म्हणून. नाही एकदा तर प्लीज ऐकवा ना एखादा आम्हाला छान. हाँ चलो माधुरी. तेजाब सीन. फूलों की खुशबू से नहीं महेश देशमुख. ये लड़की जो तुमसे प्यार करती है उसका एक जानवर की तरह इस्तेमाल किया तुमने. महज 100 रुपए की बेड जीतने के लिए उसकी भावना को काट कूट के रख दिया. लेकिन जिस दिन तुम जानवर और इंसान के बीच का फर्क जानने लगोगे ना, तो अपने आप से नफरत करने लगोगे. भाग्यश्री. देखो तो हमारे हाथों की मेहंदी कैसे रची है. वाह. नाराज हो? बात नहीं करोगे? तो आपका मूड ठीक करने के लिए हम कुछ कहें. चलो फिर भी हम कह ही देते हैं. हाय लव. अभी मूड नहीं है. तर मंडळी सुरू आहे लेडीज जिंदाबाद हे पर्व आणि आज सुद्धा तुम्हाला लेडीज हसवण्यासाठी सज्ज झालेले आहेत. वळूयात आजच्या प्रहसनाकडे. मंडळी हल्लीचा जमाना ब्रेकिंग न्यूजचा आहे. 24 तासात अनेक ब्रेकिंग न्यूज आपल्याला मिळत असतात. तर आता आपण जाणार आहोत थुकरटवाडीच्या आमच्या स्वतःच्या अशा न्यूज चॅनल मध्ये जिथे ब्रेकिंग न्यूज हवी आहे एका न्यूज अँकरला आणि ती शोधण्यासाठी त्यांचा नवराच बाहेर फिरतोय. बघूयात मग आता कुठली ब्रेकिंग न्यूज तो घेऊन येत आहे. हे धमाल प्रहसन आपल्या समोर घेऊन येत आहेत भक्तिरत्न पारखी, योगेश शिरसाट आणि अंकुर वाढवे. नमस्कार नमस्कार. आहो ऐकलं का? या तुमच्या आवडत्या न्यूज चॅनलवर मी भक्तिरत्न पारखी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. सगळ्यात आधी बघूयात ब्रेकिंग न्यूज. चहा झाला घाण म्हणून नवऱ्यानं खाल्ला बायकोचा कान. यातली काही दृश्य तुम्ही बघू शकता. अतिशय मन हेलावून टाकणारी ही बातमी आहे. तुम्ही बघू शकता. माफ करा, रागाच्या भरात नवऱ्यानं बायकोचा नाही तर खाल्ला आहे कपाचा कान. पण म्हणून काय झालं, ज्या कपातनं आपण चहा पितो, ज्या कपामुळे आपल्याला चटका बसत नाही, त्या कपाचा कान असा तोडून टाकायचा. म्हणजे त्या जागी कप जर नसता तर तिथे बायको असती आणि त्या नवऱ्यानं त्या बायकोचा कान खाल्ला असता. अशा या नवऱ्याला कठोर शासन हे झालंच पाहिजे. या क प्रकरणात नवऱ्याच्या शिक्षेमध्ये कुठेही कपात होता कामा नये. याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुम्ही विचार करा आणि आम्हाला सांगा. तोपर्यंत मी घेतेय एक छोटासा ब्रेक. सरांचा फोन. हॅलो सर. भक्ती काय चाललंय? काय नाही सर, मी मजेत आहे एकदम. तुम्ही बोला ना. अगं मूर्ख आहे का तू? काय चाललंय म्हणजे न्यूज काय देते? वाव सर. सर बघितली तुम्ही न्यूज? सर कशी वाटली सर? तुम्हाला आवडली ना सर? एकदम भिकार. सर मग मी तरी काय करू? चांगल्या न्यूजच मिळत नाही सर.
अरे बातम्या खूप आहे, त्या शोधायला ना नजर पाहिजे. तुझ्याकडे आणि तुझ्या नवऱ्याकडे एक पण चांगली बातमी नाहीये. तुझा तो नवरा ग्राउंड रिपोर्टर योग्य, त्याला पण काही कळत नाही. आज दिवसभर जर भन्नाट न्यूज नाही मिळाली ना, मी तुमच्या दोघांच्या नोकऱ्या खाईल. सर मी असं करू का, मी ना एक रबराचा साप तयार करते आणि तो रस्त्यावर टाकते आणि नंतर ना तो साप गायब करते आणि त्याच्या जागी मी उभी राहते. मग आपण अशी न्यूज करूयात, ब्रेकिंग न्यूज, की रस्त्यावर अवतरली इच्छाधारी नागिन. कशी वाटली सर न्यूज सर? बघ ती इच्छाधारी नागिन असते, कासव नसतं. मंद आहे का तू? फोन ठेव आणि चांगली. माझा एक नवरा कुठं कडमडलाय. एक धागा सुखाचा घर धागे दुखाचे. हॅलो, हा बोल. न्यूज कुठे आहे? बातमी कुठे आहे? अगं नवऱ्याला फोन केल्यावर असं विचारतात की तुम्ही कुठे आहे, बातमी कुठे आहे असं नाही विचारत ग. गप्प बस रे, मला न्यूज हवी. न्यूज दे. आता कामावर काढून टाकी ना. कामावर काढू नाही, घरात तूच दिसणार आहे, त्याच्यापेक्षा कामावर बरं आहे ना मग मी. म्हणूनच म्हणते काम कर जरा, न्यूज दे मला काहीतरी. असं करू आपण दोघं डिवोर्स घेऊ आणि ती ब्रेकिंग न्यूज म्हणून लावू. सेलिब्रिटी आहेस हा का फिल्म स्टार आहेस तुझ्या डिवोर्सची न्यूज व्हायला? काय करू आता मी तरी, कुठून आणू ब्रेकिंग न्यूज? काय फायदा करू का ब्रेकिंग न्यूज? अरे सकाळपासून त्या रतन कुमार सेलिब्रिटीच्या घरासमोर उभा आहे, मध्ये घेतलं नाही, कुत्रा मागं लागलं. आणि साधं सुद्धा कुत्रा नाहीये, शिकारी कुत्रा आहे ते, शिकारी. मला काय माहिती नाही, मला न्यूज हवी. अरे देवा, हे कुत्रे मिस्त्री लावायला. कुत्रा मिस्त्री लावतोय, मिस्त्री. काय सांगतोस? कुत्रा मिश्री लावतोय? हो ना. ओ माय गॉड, दिस इज ब्रेकिंग न्यूज. अरे हीच ब्रेकिंग न्यूज आहे. अरे महामहिवरच्या बातम्या बघून बघून लोक कंटाळलेत रे, त्यांना तर काहीतरी एंटरटेनिंग हवंय. चल चल कामाला कामाला कामाला. मी पण आम्हाला जाते. चल रेडी रेडी रेडी. अगं ऐक ना, हे अगं. नमस्कार, मी तुमच्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत करते तुमच्या आवडत्या न्यूज चॅनलवर. आहो, ऐकलं का? तर आत्ताच आमच्याकडे एक खूप मोठी ब्रेकिंग न्यूज आलेली आहे. फिल्म स्टार रतन कुमार यांच्या घरातली ही न्यूज आहे. आमचे प्रतिनिधी योगेश आता तिकडे उपस्थित आहेत. तर तिकडे काय परिस्थिती आहे आणि काय न्यूज आहे हे आपण जाणून घेऊया. सेलिब्रिटी रतन कुमारचा जो हा कुत्रा आहे, बॉबी 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 माफ करा. सेलिब्रिटी रतन कुमारच्या कुत्र्याचं नाव बॉबी असं आहे. तेच बॉबीच्या बॉबिन बद्दल. माफी करा, बॉबिन बद्दल आपण प्रकाश झोत टाकणार आहोत, त्याच्याबद्दल सांगा काहीतरी योगेश. हा जो बॉबी आहे, हा बॉबी साधा सुद्धा बॉबी नाहीये, व्यसनाधीन तिकडे प्रवास करणारा बॉबी आहे. हा बॉबी चक्क मिस्त्री लावतो. येस, आणि हीच न्यूज आहे. सेलिब्रिटी रतन कुमार यांचा कुत्रा बॉबी लावतो मिश्री. तर हे कितपत योग्य? सेलिब्रिटीचा कुत्रा व्यसनाधीन असणं हे कितपत योग्य मिस्टर योगेश? बरोबर आहे तुमचं म्हणणं. कारण अशा मोठमोठ्या सेलिब्रिटीकडे आपण आयडॉल म्हणून पाहतो, आणि ह्या आयडॉलची कुत्रीच जर अशी व्यसनी होत असतील तर सामान्य लोकांवर काय परिणाम होणार आहे याचा पण आपण विचार केला पाहिजे. बघती बरोबर आहे. फॅनचा हा एक विश्वासघात आहे. एका पब्लिक फिगरच्या घरामध्ये. तुम्ही फिगर बद्दल बोलू नका, मला खूप हसू येतं. हा बॉबी मिस्त्री लावतो, पण याला मिस्त्री कोण आणून देतं याचा पण आपण शोध घेतला पाहिजे. कोण आणून देणार? हा कुत्रा काय रस्त्यावर फिरणारा कुत्रा नाही आहे. हा कुत्रा आहे सेलिब्रिटी रतन कुमार यांचा, आणि एक मालकच कुत्र्याला खायला आणून देत असतो. याचा अर्थ हा झाला की रतन कुमारच या कुत्र्याला मिश्री आणून देतात. येस, अँड धिस इज व्हेरी 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 बिग ब्रेकिंग न्यूज. याचाच अर्थ रतन कुमार सुद्धा मिश्री लावत असणार. एम आय करेक्ट योगेश? बरोबर आहे. रतन कुमार मिस्त्री लावतात म्हणूनच ते यांना आणून देतात. नुसतं याच्यासाठी तर ते आणणार नाही. ते काय हार नाहीये किंवा ते काय डॉग फूड नाहीये जे फक्त याच्यासाठी आणणार. मिस्त्री ते स्वतः लावतात म्हणून याच्यासाठी आणून देतात, आणि याचा मूळ सूत्रधार हा रतन कुमारच आहे. हे आम्हाला आत्ता सूत्रांकडून कळालेलं आहे. आणि यावर बोलण्यासाठी आपल्या बरोबर लाईनवर आहेत सेलिब्रिटी रजनी खापरतोंडे. आपण त्यांना ह्याच्याबद्दल विचारूया. रजनी मॅडम, तुम्हाला ह्याच्याबद्दल काय बोलायचंय? सेलिब्रिटी रतन कुमार यांच्या घरी मिश्रीच्या पार्ट्या चालतात हे मला आधीपासूनच माहिती आहे. एवढंच काय, त्यांच्या घरी येणारे बर्थडेचे केक सुद्धा हे मिश्री फ्लेवरचे असतात.
रतन कुमार यांच्या घरी मिश्रीच्या पार्ट्या चालतात. ओ माय गॉड. आणि ह्याच्याचमुळे त्यांचा कुत्रा बॉबी यांच्यावर झालेले आहेत वाईट संस्कार. तर रजनी मॅडम, तुम्ही हे केक कधी टेस्ट केलेले आहेत? नाही. मिश्री लावल्यावर माझं डोकं खूप जड होतं, त्यामुळे मिश्री लावत नाही मी. ओके. धन्यवाद मॅडम, एवढी मोठी न्यूज तुम्ही आम्हाला दिल्याबद्दल धन्यवाद. तर आता जाऊयात फिल्म स्टार रतन कुमार यांच्या घरी. तिकडे आपले प्रतिनिधी योगेश उपस्थित आहेतच. योगेश, तुम्ही बघू शकता इथं बघा कुत्रा हा बॉबी कसा मिसरी लावतोय. आणि आता यांची मिसरी संपलेली आहे. संपली मिसरी. अरे बापरे, आता काय करणार? आता बॉबी काय करणार? बॉबी आता हवालदिल झालेला तुम्हाला दिसतोय. बॉबी सैरभैर झालेला आहे. आता बॉबीने काय करावं कळत नाहीये. ऐक ना, मी जे बोलतो ते एक्सप्रेशन नको देऊ. तू एक्सप्रेशन दे, त्याच्यावर मी बोलीन. आठवत नाही तर किमान याची तरी जबाबदारी घे. अरे बाप, हे बघा कुत्र्याने माझ्या हल्ला चढवलेला आहे. मॅडम तुम्ही बघू शकता, कुत्र्याने माझ्या हल्ला चढवलेला आहे. तुम्ही बघू शकता, बॉबीनं आमच्या प्रतिनिधींवर हल्ला केलाय. आम्ही याचा निषेध करतो. येस, आणि फायनली आमच्या प्रतिनिधींना बॉबीचा बाईट मिळालेला आहे. बाईट बद्दल तुम्हाला काय सांगायचं योगेश? कॅमेऱ्यात बघून सांगा. तुझ्या आईचा गो तुझ्या. तुम्ही नीट बोला, सगळी जनता तुम्हाला बघतीये. ते काय झालंय, बॉबी हा बॉबीची मिसरी संपल्यामुळं त्याची दात सडसड करतायत. आणि ते सडसड दातामुळं तरी मला इथं चावा घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता, अशा परिस्थितीत सुद्धा आपले प्रतिनिधी तिथे ठिय्या मांडून उभे आहेत. तर तुम्ही काय सांगाल योगेश याच्याबद्दल? इंजेक्शन घेऊन येऊ का? नाही, तुम्ही कुठेही जाऊ नका. तुम्ही आता इथेच दाखवू शकता की तुमची कामावर किती निष्ठा आहे ते. या बॉबीमुळेच आज रतन कुमार जे काही आहे ते फक्त या बॉबीमुळे. रतन कुमारचा प्रत्येक सिनेमा पहिले बॉबीला दाखवला जातो. बॉबी सगळ्यात आधी सिनेमा बघतो आणि तो ठरवतो सिनेमा किती बिझनेस करणार, किती जागल्ला करणार, हे फक्त आणि फक्त बॉबी ठरवतो. जर समजा बॉबीनं रतन कुमारचा सिनेमा इंटरव्हल पर्यंत एका सीटवर निमूटपणे बघितला तर तो सिनेमा हिट. अजिबात नाही, तो सिनेमा फ्लॉप असतो. जर तो सिनेमा बघताना बॉबीने कसा असं केलं तर समजून घ्यायचा सिनेमा सुपर डुपर हिट होणार. आणि एखादा सिनेमा बघताना बॉबीने जर समजा समजून घ्यायचं डिपॉझिट जपतंय. चांगली न्यूज तुम्ही आम्हाला दिलेली आहे योगेश, पण आपण त्याच्या व्यसनांबद्दल बोलतोय योगेश. याबद्दल तुम्ही काय सांगाल? सेलिब्रिटींच्या कुत्र्यांची ही व्यसनाधीनता ही कुठपर्यंत पोहोचलेली. आणि हा काही एकटा कुत्रा नाहीये, कारण रतन कुमारच्या एरियामध्ये अजून 5 सेलिब्रिटी राहतात. त्यांची कुत्री आणि हा बॉबी हे सुद्धा रस्त्यावर नाक्यावर भेटतात आणि जनतेच्या नाक्यावर टिचून नाकावर टिचून सगळे मिळून तिथं मशेरी लावतात. यांना काही लाजा वाटत नाही. हे कितपत योग्य आहे? मला जनतेला विचारायचंय, जर सेलिब्रिटींची कुत्री रस्त्यावर येऊन अशी व्यसन करत असतील, व्यसनाधीनतेचा कळस करत असतील, तर सामान्य कुत्र्यांनी करायचं काय? सामान्य कुत्र्यांनी कोणाच्या भरोशावर त्यांच्या पिल्लांना रस्त्यावर सोडायचं? तुम्ही सांगा जनता, सांगा याचं उत्तर. ही सिस्टम यांना याच्यातून बाहेर काढण्यासाठी काही करणार का? काय करतंय प्रशासन? कधी जागा होणार याचा विचार आपण केला पाहिजे. अरे माझा मोबाईल घेतलाय रे, मोबाईल दे, माझा मोबाईल दे. काय करतोय काय तो मोबाईल घेऊन योगेश? चॅटिंग करतोय. तो काय चॅटिंग करतोय? तुमच्याप्रमाणे आम्हाला पण उत्सुकता आहे. कॅमेरा झूम करा. तुम्ही बघू शकताय, ड्युटी संपल्यावर भेटू, लॉंग ड्राईव्हला जाऊ, बायकोला गंडतो, काळजी करू नकोस. ओ बाई, अहो हा मोबाईल तुझ्या नवऱ्याचा चॅटिंग आहे त्याचीच होय. आता तुम्हाला दाखवते एक नवीन न्यूज. जेव्हा बॉबी चावतो योग्याला, बॉबी छो. आता मी येणार आहे मृण्मयीकडे. मृण्मयी, नुकताच तुझा सिनेमा रिलीज झाला, त्यासाठी तुम्ही इथे आला होतात मन फकीर, आणि त्यामधून तू दिग्दर्शिका म्हणून सगळ्यांच्या समोर आलीस. काय सांगशील? आणि तुला कधी असं वाटलं की आता आपण दिग्दर्शिका व्हायला पाहिजे? मी जेव्हा लास्ट इयरला होते, TY मध्ये होते, तेव्हा पोपटी चौकट नावाची एक एकांकिका आम्ही केली होती आणि धुतलं होतं त्या एकांकिकेने. सगळे करंडक मिळाले होते, सगळीकडे अभिनय प्रथम होतं मला आणि दिग्दर्शन प्रथम होतं. सो मला आयुष्यात पहिल्यांदा कळलं
की आनंद म्हणजे खरा आनंद म्हणजे काय असतो. कारण ते पण कॉलेजमध्ये बाकी कोणी नव्हतं म्हणून मी डिरेक्ट करायला सुरुवात केली होती. त्याच्यानंतर म्हणजे पोपटी संपलं, मी तेवढी आनंदी नव्हते जेवढं पोपटीच्या सगळ्या प्रोसेसमध्ये होते. आणि फायनली मन फकीरा म्हणजे माझ्या डोक्यामध्ये होतं की मला करायचं आहे, पण मुळात मी सच्ची असते, मी खरी असते जेव्हा मी दिग्दर्शन करते. मला बाकी कुठल्याही गोष्टींची गरज नसते. मला पैसे किती मिळत आहेत, मला काय माझ्याकडे काय नवीन कपडे घ्यायचे आहेत का, काय तेवढी आनंदी मी जगात कधीही नसते. मी क्लासिकल शिकली आहे, तान्ही असल्यापासून मी क्लासिकल सिंगिंग शिकली आहे. मी कथक विशारद आहे. शाळेमध्ये असताना सतार वगैरे ते तिथे कट्यारमध्ये तेच उपयोगी पडलं होतं. नाटकं केली आहेत, डान्सेस बसवलेत. सो या सगळ्या गोष्टी असा रोल कधी मिळणार आणि किती थांबायचं, म्हणजे नटी म्हणून मला हे सगळंच करण्याची संधी मिळेल हे इम्पॉसिबल आहे. म्हणजे हा विचार करणं किंवा ही आशा ठेवणं सुद्धा इम्पॉसिबल आहे. सो जेव्हा मी दिग्दर्शन करते ना तेव्हा त्या प्रत्येक गोष्टीमध्ये मला असं वाटतं की माझ्या जीवाचा एक एक तुकडा पेरला गेलाय. मग ते एडिटिंग असू दे, ते डबिंग असू दे, ती जी ऊर्जा मला मिळते मग पुढचा सिनेमा करेपर्यंत, डिरेक्ट करेपर्यंत ती ऊर्जा मला पुरणारी होती. आणि मी माझा कॉन्फिडन्स आणि मी माझी एनर्जी रिगेन केली म्हणजे जेव्हा मन फकीरा केला. आणि मला या काळातल्या गोष्टी सांगायला फार मजा येते. मला ट्रॅव्हल भयंकर आवडतो. माझी मन फकीरामधली अनेक कॅरेक्टर्स ही वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या ट्रॅव्हलमधून मला मिळाली होती आणि मी तशीच्या तशी ती ठेवली कारण ती खरी होती. सो मी जितकी जास्त एक्सप्लोअर करते, जितकं माझं आयुष्य बदलत जाईल तसे माझे सिनेमे सुद्धा बदलत जातील आणि तो बदल मला लोकांपुढे मांडायला फार आवडतो. मंडळी, आज आपल्याकडे मृण्मयी आलेली आहे आणि झी मराठीमधूनच तुझं पदार्पण झालेलं आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे. हमने जीना सीख लिया म्हणत तू रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं आणि खरंच त्यानंतरच्या प्रत्येक भूमिका तू खऱ्या अर्थानं जगवल्यास. तुझ्या अदाकारीची कट्यार काळजात घुसली ती कायमची. तुझ्या कर्तृत्वाचं कुंकू अधिक चमकत राहावं ही सदिच्छा व्यक्त करत मृण्मयी देशपांडे तुझ्या पुढील वाटचालीला शुभेच्छा देत पुन्हा गाडगीळ अँड सन्स लिमिटेड यांच्यातर्फे तुला मिळत आहे एक गिफ्ट वाउचर, ज्यामधून तुम्ही खरेदी करू शकता तुमच्या आवडीचं ज्वेलरी कलेक्शन येत्या सणासुदीच्या काळात. पुन्हा गाडगीळ अँड सन्स लिमिटेड 1832 पासूनचा वारसा असलेली सुवर्णपेढी.